राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत आशांचं सुपरविजन करणाऱ्या सर्व गटप्रवर्तकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आपण गेले वर्षभर ज्या पद्धतीने संघर्ष करून जेव्हा आपण एक यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु आशांना 5,000 रुपये मुदत ज्या पद्धतीने मोबदला वाढ झाली होती, परंतु गटप्रवर्तकांवरती अन्याय केलेला होता। त्या संदर्भात कृती समिती आयटेकने सातत्याने पाठपुरावा करण्याचं काम केलं। 1,000 रुपयाचा शासन निर्णय निघाला, परंतु आपण सर्वजण दुःखी होतो। परंतु या संदर्भात कृती समिती आयटेक सातत्याने पाठपुरावा करत होती आणि आज त्याचं फळ आपल्याला मिळालेलं आहे आणि 4,000 रुपयाचा शासन निर्णय आज गटप्रवर्तकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा शासन निर्णय निघालेला आहे। जी मनात शंका होती की आपल्याला आचारसंहितेच्या आधी हा शासन निर्णय निघेल की नाही, परंतु आज सर्वांना शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद वाटतो। आशांना न्याय मिळाला होता, आज गटप्रवर्तकांना मिळालेला आहे। याबद्दल मनपूर्वक सगळ्यांचं अभिनंदन करतो। या पुढच्या काळात गटप्रवर्तकांच्या प्रश्नावरती अधिक व्यापक पद्धतीने केंद्र सरकारकडे कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा असेल आणि त्याचप्रमाणे मोबदला वाढीचा प्रश्न असेल, यासाठी कृती समिती आयटेक पाठपुरावा करेल असे मी आपल्याला या निमित्ताने सर्वांना आश्वासित करू इच्छितो। गटप्रवर्तकांनी जो विश्वास कृती समितीवरती आणि सर्व आयटेकवर दाखवलेला आहे, याबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो। गटप्रवर्तकांना आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना 8,775 रुपये केंद्र सरकारचे मिळत होते। महाराष्ट्रात आपण संघर्ष करून पहिल्यांदा आपण 6,200 मिळवले, नंतर 1,000 रुपयाचा GR मिळाला आणि आता 4,000, जवळपास आपण 19,775 रुपये गटप्रवर्तकांना मिळणार आहेत। याची कल्पना आहे की याच्यातला 50% खर्च प्रवासावर खर्च होतो, याची जाणीव कृती समितीला आयटेकला आहे आणि म्हणून आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे की किमान वेतन 26,000 रुपये आणि प्रवास भत्ता वेगळा मिळावा आणि कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा त्वरित मिळावा। यासाठीचा संघर्ष या पुढच्या काळात करणार आहोत। या सर्व संघर्षाला महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांनी साथ द्यावी असं मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या द्वारे आवाहन करतो। आणि अजूनही आरोग्य विभागात काम करणाऱ्या काही भगिनी आपल्या अजून शिल्लक आहेत। अतिशय दुःख होतं की अंशकालीन स्त्री परिचारांना फक्त 3,000 रुपये मोबदला मिळतो, त्याचाही शासन निर्णय लवकर काढण्याच्या दृष्टीने आयटेक पाठपुरावा करत आहेत। 2 दिवसापूर्वी राज्याचे गटप्रवर्तक आशा संघटनेचे नेते विनोद झोडगे यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली होती, उपमुख्यमंत्र्यांची, आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही याच्यावर काम करत आहोत, लगेच GR काढू आणि आज आपल्याला हा शासन निर्णय मिळालेला आहे। म्हणून महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो। अशा गटप्रवर्तकांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, अनेकांना त्रासही सहन करावा लागला, परंतु आज यश मिळालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळाची लढाई आपण एकत्रपणे करूया। आणि म्हणून लढणाऱ्या सर्व गटप्रवर्तकांचं आणि साथ देणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला त्या सर्व पाठपुरावा करणाऱ्या गटप्रवर्तक, पदाधिकारी, सर्व कृती समितीचे आणि लढणाऱ्या सर्व गटप्रवर्तकांना पुन्हा एकदा अभिनंदन करून मी एकच सांगेल की एकजूट कायम ठेवा, पुढील लढाई आपण जिंकणार आहोत। एकजूट कायम ठेवू आणि लढूया असं आवाहन मी आयटेकच्या वतीने करीत आहे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स।